मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्री अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा ती पाणीला पाणी असं म्हणत असते. तेव्हा तिथे ज्योती तिच्या शेजारी येऊन बसलेला असतो आणि जेव्हा ती चुकीचा उच्चार करत असते, ती पाणी हा शब्द आता पाणी असा म्हणत असते. तेव्हा ज्योती म्हणतो की पाणी नाही, पाणी. तेव्हा इथे सावित्रीचं लक्ष जातं आणि ती म्हणत असते, अहो तुम्ही इथे आणि हे काय एवढ्या जवळ येऊन शेजारी बसलात. तेव्हा ज्योती म्हणतो पाणी. ती म्हणते बसा तुम्ही, घेऊन येते तुमच्यासाठी पाणी. तो म्हणतो मला पाणी नको आहे. तू आता काय म्हणालीस? तू पाणी असं म्हणालीस. खरा शब्द आहे पाणी. तेव्हा सावित्री म्हणते मग काय झालं, पाणी म्हटलं तर आपल्याला अर्थ कळतोय ना, पाणी म्हणजे पाणी. तेव्हा ज्योती म्हणत असतो हो का, मग उद्या पाणी म्हणत दगड म्हणाल, चालणार आहे का सांग बरं सावित्री. हे बघ मी तुला पाटीवरती सांगतो. हे बघ हा शब्द आहे पाणी, बरोबर. आणि आपल्याला इथे जो न वापरायचा आहे ना, तो नथीतला वापरायचा नाही आहे. नथीतला असतो ना, तो वापरायचा नाही. आपल्याला बाणातला न वापरायचा आहे. पाणी. आता तू मला सांग, पाणी हा शब्द हा असा लिहायचा असतो. त्यामुळे नला दुसरी वेलांटी दिली की पाणी हा शब्द तयार होतो. आणि पहिली वेलांटी दिली ना अशी नला की पाणी म्हणजे काय तर हात. त्याला हात असं म्हणतात. झाले त्याचे वेगळे दोन अर्थ. त्यामुळे चुकीचा शब्द उच्चारायचा नाही. तेव्हा ती म्हणते अहो चुकीचा शब्द उच्चारला तरी अर्थ बदलत नाही ना, पाणी हा पाणीच राहतो. ते म्हणत असते. ते आता ज्योतीला पटत नसतं. तो म्हणतो असं नाही. आपल्या इथे जे शास्त्री काका यायचे त्यांचे शब्द बघितलेस ना, तू ऐकलेस ना, किती स्पष्ट उच्चारण असतं त्यांचं. म्हणून आधी जे लोक बोलत आलेत ते आताही तसंच बोललं पाहिजे असं काही नसतं सावित्री. हे बघ आपल्याला आता इकडे ये, ये घे असं बोलण्यापेक्षा इकडे ये आणि ते घे असं उच्चारण केलं तर किती स्पष्ट आणि सुंदर वाटतं ऐकायला. आता तू शाळा शिकतेस म्हणून आधीसारखं बोलायचं नाही, थोडंसं स्पष्ट बोलायला शिकायचं. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की तुझ्या नाकामध्ये ही 52 काशी नथ आहे, बरोबर ना. 52 काशीच का, ती इथे 13-14 काशी का नाही आहे? कारण का 52 काशी सोनं म्हणजे लख चककणारं, बरोबर ना. त्याच पद्धतीने आपली भाषासुद्धा चकाकायला पाहिजे. जे शब्द उच्चार आपण करणार आहोत ते स्पष्ट असले पाहिजे. ऐकणारा माणूस इथे ते शब्द ऐकतच राहिला पाहिजे असं आता ज्योती म्हणतो आणि तिला शब्दांचं, शुद्ध शब्दांचं महत्त्व समजावून सांगतो. तेव्हा ज्योती म्हणतो म्हण बरं पाणी. तेव्हा सावित्री म्हणते पाणी. तेव्हा तो म्हणतो पाणी, पटकन म्हणायचं. तेव्हा ती इथे प्रॅक्टिस करते आणि म्हणते पाणी. आणि आता तिचा सराव हा व्यवस्थित सुरू असतो. म्हणजे प्रत्येक शब्दाला इथे शुद्ध शब्द असतो आणि त्या पद्धतीने जर बोललं तर आपली वाणीसुद्धा इथे ऐकायला सुंदर आणि मधुर वाटत असते. त्यानंतर इथे आता ती प्रॅक्टिस करत असताना, सराव करत असताना चिमणाने आवाज दिलेला असतो. चिमणा म्हणते ए सावित्री, सावित्री इकडे ये बरं. सावित्री धावत पळते त्याने म्हणते काय सासूबाई. तेव्हा चिमणा म्हणत असते नाही, तुझ्या नवऱ्याने तुला आता हात जपायला सांगितलाय. काम सांगू की नको असा विचार करत होते. तेव्हा सावित्री म्हणते नाही नाही सासूबाई, सांगा ना, हात बरं आहे आता. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, भाजीला फोडणी दे बरं, मी बाकीचं करते. तेव्हा इथे ज्योती हा आपलं काम करायला गेलेला असतो. सावित्री लगेचच कांदा वगैरे चिरायला घेते. भाजीला फोडणी द्यायची असते ना म्हणून. तेव्हा ती काम करत असताना तिथे गणोबा आलेला असतो. तेव्हा गणोबा म्हणत असतो की काकी अगं माझे आहे ना इथे काचकंच्या हरवल्यात, त्या सापडतच नाही. तेव्हा सावित्री म्हणते जा, जिथे तू ठेवल्या होतास ना तिथे जाऊन शोध जा बरं. तेव्हा तो आऊच्या आता खोलीमध्ये आलेला असतो आणि ज्या ठिकाणी सावित्री अभ्यासाला बसलेली असते त्या ठिकाणी येऊन खडू हातात घेऊन तो पाटीवरती गिरवत असतो. तेव्हा सावित्री म्हणते अरे देवा, गणूबाबा
काय इथे आता अभ्यासाच्या खोलीमध्ये गेलं की काय? आऊच्या खोलीमध्ये जायला नको. तेवढ्यात तिला ज्या गोष्टीची भीती असते तेच घडतं. गणूबाबा आलेला असतो आऊच्या रूममध्ये आणि तिथे येऊन तो पाटीवरती गिरवत बसलेला असतो. सावित्री म्हणते, "ए गणोबा, इथे काय करतोयस? चल बरं बाहेर चल." पुन्हा इथे पाटीला आणि इथे अंकलिपीला हात लावायचा नाही. ती त्याला उचलते आणि बाहेर घेऊन येते आणि म्हणते, "तू बसा इथे बस, मी तुला खायला देते." तेव्हा ती एक वाटी घेते, त्याच्यामध्ये गणूला खायला देते आणि म्हणते, "खा आणि मग तू खेळायला जा, चालेल ना?" त्यानंतर इथे सावित्रीला कुठे माहिती असतं की गणू आता तिची वाट लावणार आहे ते. तेव्हा इथे गणू खाऊ खातो आणि म्हणतो की "काकू मी जातो हा." ती म्हणते, "जातोयस का? बरं बरं जा बाबा जा." तेव्हा सावित्री लगेच भाजीला फोडणी करून घेते. जेवणामध्ये सुद्धा ती हुशारच असते. अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून कामं सगळे लवकर लवकर करून घेत असते. तेवढ्यातच इथे आता चिमणा दादांना पाणी द्यायला येते. दादा बाहेरून आलेले असतात. तेव्हा ते पाणी वगैरे पितात आणि चिमणाला म्हणत असतात की "वा, मंदिरातलं आजचं कीर्तन खूपच जास्त छान होतं. भजन कीर्तन खूप मस्त होतं." तेवढ्यातच गणू येतो आणि आता जाऊन दादांना भेटतो. दादा त्याला प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणतात, "काय गणोबा, काय मग कसं चाललंय? खेळणं वगैरे व्यवस्थित चाललंय ना?" आणि म्हणतात की "बस बस इथे तू खेळ." तेव्हा आता गणूला खाली बसवलेलं असतं. तेव्हा त्याने हातामध्ये खडू घेतलेला असतो आणि मग काय इथे जमिनीवरती आता गोल गोल रेघोट्या मारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा दादांचं लक्ष जातं. दादा म्हणतात, "हे काय? गणूच्या हातामध्ये हा खडू काय करतोय?" तेव्हा इथे दादा म्हणतात की "पारू आणि त्याचबरोबर राजाराम कुठे आहे?" तर ते दोघेजण फुलांच्या इथे आता माळा तयार करत असतात आणि त्याचबरोबर फुलांच्या ज्या टोपल्या असतात ना त्या गाडीमधून चढवत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो दादा भयंकर चिडतात आणि म्हणतात की "मोठी सूनबाई आणि राजारामा, लवकर इकडे या बरं." तेव्हा दोघेजण धावत पळत येतात आणि म्हणतात, "काय झालं दादा?" तेव्हा दादा म्हणतात, "हे काय? आपल्या गणूच्या हातामध्ये हा खडू कुठून आला? मी किती वेळा सांगितले तुम्हाला की त्याच्या हातामध्ये खडू आणि इथे मला गोट्या दिसता कामा नये म्हणून. काच कंचे ते त्याच्या नाकातोंडात जर गेले तर कितक्यावरती पडल माहिती नाही का तुम्हाला? अहो, आपल्याला फुलं जेवढी महत्त्वाची आहेत ना तेवढीच आपल्याला मुलंसुद्धा महत्त्वाची आहेत, कळते का तुम्हाला?" तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गणूने खडू कधी घेतला असेल तर जेव्हा तिने त्याला खेळायला पाठवलेलं असतं आणि जेव्हा ती गणूला बाजूला करायला येते तेव्हाच त्याने खडू घेतला असेल. ही गोष्ट सावित्रीच्या लक्षात येते. तेव्हा इथे ज्योती सावित्रीकडे बघायला लागतो. तेव्हा इथे दादा विचारत असतात की "सूनबाई काय म्हणतोय मी? हा खडू आपल्या गणूच्या हातामध्ये कसं काय आला?" तेव्हा ज्योती म्हणत असतो की "दादा, अहो माझा खडू असेल, पडला असेल ना, तो आपल्या गणूला सापडला असेल, द्या तो खडू माझ्याकडे." तेव्हा गणू म्हणतो, "नाही, हा खडू तर काकूचा आहे ना, काकू पाटीवरती लिहित होती तेव्हा मला सापडला." तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, "काय रे, हे सगळं काय आहे ज्योती? स्वतःच्या डोक्यामध्ये शिक्षणाचं खूळ आहे तर आहे, आता तू तुझ्या बायकोलासुद्धा हे खूळ लावतोयस का?" तेव्हा इथे चिमणा म्हणत असते की "मला आधीपासून कानकुणी होतीच." दादा म्हणतात की "थांब, मोठ्या सूनबाई तुम्ही जाऊ नका, चिमणा तूच जा आणि जाऊन बघ बरं काय काळं बेरं आहे ते जरा बघ." तेव्हा चिमणा जाते आणि तिला आता तो पाट सापडतो ज्या पाटावरती सराव सुरू असतो. तेव्हा ती म्हणत असते, "हे बघा, हे बघा तुमच्या सुनेचे कारनामे बघा." तेव्हा इथे त्या पाटावरती आता आईची प्रॅक्टिस केलेली असते, सराव केलेला असतो, हे दादांना कळतं. तेव्हा इथे ज्योती माता घाबरलेला असतो कारण का चिमणाने जाऊन पाटच आणलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, "काय गं सावित्री, खरं खरं सांग, हे कोणी लिहिलंय? हे तूच लिहिलंयस ना पाटीवरती? खरं खरं सांग." सावित्री घाबरते. घरच्या लोकांच्या प्रश्नांना काय उत्तरं देऊ असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की "हे काय आहे सगळं सूनबाई? काय आहे? अहो तुम्हाला इथे आम्ही काही बोलत नाही, काही चालत नाही म्हणून आमच्या चांगुलपणाचा फायदा घेताय का तुम्ही?" तेव्हा चिमणा म्हणत असते,
अगं प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं, तुला कधी काही बोलले नाही, कुठल्या शब्दाने तुला दुखावलं नाही. आणि तू काय केलंस? त्याची परतफेड ही अशा पद्धतीने केलीस का? का केलंस तू असं? अगं नवरा शिकलेला आहे म्हणून तू सुद्धा शिक्षण घ्यायला चाललीस का? अगं नवरा इथे आता इंग्लिश शाळेमध्ये जातो म्हणून आम्हाला काय काय बोलणी ऐकून घ्यावी लागतात ते तुला माहिती आहे. तरीसुद्धा तू असं का केलंस? तेव्हा दादा म्हणतात की हे सगळं काय आहे सुनबाई? सांगा हे सगळं काय आहे? हे तुम्ही लिहिलं आहे का? तेव्हा सावित्री म्हणते हो, हे मीच लिहिलेलं आहे. तेव्हा दादांना राग येतो. दादा तो पाट आता फेकून देतात आणि म्हणतात, का केलं तुम्ही असं? का केलं? काय गरज होती हे सगळं करायची? तेव्हा ज्योती म्हणत असतो, दादा या सगळ्यामध्ये सावित्रीची काही चूक नाही आहे. मीच तिला सांगितलं होतं शिकायला, मीच तिला लिहायला सांगितलं होतं. तेव्हा चिमणा म्हणते, अरे तू ठीक सांगितलं असशील, पण हिला अक्कल नको का? इथे आता मोर नाचायला लागला म्हणून लांडोरने सुद्धा नाचायचं असतं का लगेच? काहीतरी त्यांच्यामध्ये फरक आहे की नाही? तू शिक्षणासाठी हट्ट धरलास ठीक आहे, म्हणून तिने सुद्धा लगेच शिकायला घ्यायचं का? बाई आहे ना ती या घरची. म्हणजे लक्ष्मीने इथे आता लक्ष्मीचं काम सोडायचं आणि ही अवदसा हातामध्ये धरायची का? काय सुनबाई, तुम्ही लक्ष्मी आहात ना या घरातली, मग ही अवदसा तुमच्या हातामध्ये काय करते? तेवढ्यात तिथे आऊ आलेली असते. आऊ म्हणते, अरे दादा काय झालं? जरा शांतपणे घे. तेव्हा इथे आता तुझ्या पायातली चप्पल आपल्या इथे ज्योतीच्या पायात यायला लागली, तरीसुद्धा असे शब्द बोलतोयस तू? तेव्हा दादा म्हणतात, घ्या, घोंगडी घेऊन पांघरून घालायला आली. ये, पण सगुणा ह्या वेळेला मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा आऊ म्हणत असते, अरे दादा पण जर तिला शिकायचं असेल तर काय हरकत आहे, शिकू दे गे तिला. अक्षरं लिहायला आली तर त्याच्यामध्ये काय वाईट असतं? तेव्हा इथे दादा म्हणत असतात, अगं असं काय करतेस तू? इथे ज्योतीला शिक्षण घ्यायचं होतं म्हणून परवानगी कशी दिली हे तू बघितलंस ना? शास्त्राच्या विरोधात गेलो आपण, शास्त्रांच्या विरोधात गेलो आणि त्याला आपण शिक्षण घ्यायला सांगितलं. लोक मला इथे बघत नाही, बाजूने जातात. मान वर करून मला चालता येत नाही की त्यांच्याकडे बघता येत नाही, का तर आपण शास्त्राच्या विरोधात गेलो म्हणून. पण तरीसुद्धा त्याच्या हट्टापायी मी हे सगळं सहन करतोय ना. पण आता ह्याच्या डोक्यामध्ये हे नवीनच खूळ आले. आता त्याने त्याच्या बायकोलासुद्धा इथे शिकायला सांगितलं म्हणजे लोक तोंडात येऊन शेणच घालतील ना आपल्या. तेव्हा इथे पारू म्हणत असते, अहो आऊ, शिक्षण घेतलं तर बाईने शिक्षण घेतलं तर नवरा मरतो असं म्हणतात. मग तरीसुद्धा जाऊबाईंनी शिक्षणाचा हट्ट हा कशासाठी करायचा? त्यांना कळायला नको का? तात्यासाहेबांना जर काही झालं तर? तेव्हा इथे दादा म्हणत असतात की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, ज्योती तुझा हा शिक्षणाचा हट्ट आता सोडून दे. धाकल्या सुनबाईंना इथे तू अक्षरं लिहायला सांगायचं नाही. आणि सुनबाई तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आता पुन्हा हा खडू आणि पाटी हातामध्ये घेतलेलं मी बघितलं ना, आणि ते पुस्तक जर तुम्हाला हातामध्ये घेतलेलं बघितलं तर त्याच दिवशी तुम्ही या घरातून निघून जायचं. आणि जर तुम्ही तुमच्या माहेराला गेलात ना तरीसुद्धा चालेल, तुम्हाला या घरामध्ये कोणीही अडवणारं नाही आहे. तुम्ही सरळ तुमच्या घरी निघून जायचं, असं इथे दादांनी सावित्रीला सांगितलेलं असतं. तेव्हा सावित्रीला खूप वाईट वाटतं, ती खूप रडायला लागते. दादा तो खडू आता पायाखाली घेतात आणि पूर्णपणे त्या खडूचा भुगा करून टाकतात. इतका त्यांना राग आलेला असतो. आणि ज्योती आणि सावित्री दोघांना सुद्धा ठणकावून सांगितलेलं असतं की पुन्हा हातामध्ये खडू आणि पाटी घ्यायची नाही. ज्योती तू सुनबाईला शिकवायचं नाही, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, घरातून जाण्याची आता भीती सावित्रीला घातलेली असते. सावित्री खूप जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे पुढील भागामध्ये दादा म्हणत असतात की ज्योती आता हा भंडारा हातामध्ये घे आणि शपथ घे की पुन्हा तू अशी चूक करणार नाही म्हणून. तेव्हा सावित्री येऊन ज्योतीकडे बघत असते, तो शपथ घेतोय की काय ते. तर इथे आता ज्योती बाजूने जात असतो. तेव्हा जे इथे ब्राह्मण असतात ते म्हणतात, काय बघा बघा, इंग्लिश शाळेमध्ये जातो ना म्हणून तोरा बघा याचा. तेव्हा इथे राणोजी म्हणत असतो की आता स्वतः इथे इंग्रजी शाळेमध्ये जातो तर जातो, पण कानकुणी कानावरती आली की बायकोला पण इथे अक्षरं लिहायला शिकवत होता म्हणून. तेव्हा इथे आता ब्राह्मण म्हणतात, काही पुरावा आहे का? जर काही पुरावा असेल ना तर शनिवार वाड्याच्या पायरीवरती येऊन उभे राहा, नक्कीच तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. पण इथे आता शिक्षण घेतलं होतं
किंवा अक्षरं लिहिली जात होती याचं तुम्हाला पुरावा आणावा लागेल असं ब्राह्मणांनी सांगितलेलं असतं. आणि राणोजी म्हणतो काही दिवसातच तुम्हाला पुरावा आणून देतो. तेव्हा इथे आता सावित्री पारूला सांगत असते, अहो शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे शब्द म्हणजे अक्षरं. अक्षरं लिहिली तर आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात. आणि आपण कात्रणं काढतो, कपडे इथे फाटतो, सगळ्या गोष्टी आपण करतो. ह्याला काय म्हणतात? शिक्षणच तर म्हणतात ना. मग आपण फक्त हे अक्षरांचं शिक्षण घ्यायचं नाही, बाकी सगळ्या गोष्टींचं शिक्षण आपल्याला पाहिजे. मग अक्षरं शिकली तर काय झालं? पारू म्हणते, बघा काल काय झालं ते ऐकलंत ना तुम्ही, तरीसुद्धा हे खूळ तुमच्या डोक्यातनं जात नाही का? हे बघा जाऊबाई, आता शिक्षण वगैरे बंद, याचा विचार करू नका, असं पारू म्हणते.